महानगरपालिकेने गणेश मंडळासाठी 2,500 रुपयाचा कर लावण्यात आला होता। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा कर रद्द करण्याचे आदेश संतोष खांडेकर साहेबांना दिलेले आहे। काय सांगणार? सर्वप्रथम जालना शहरातल्या सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि जे महानगरपालिकेने जे 2,500 रुपये गणेश मंडळावर कर लावला होता, याच्या पहिले महानगरपालिकेने कधी कर लावला नव्हता, पहिलीच वेळेस होती। याची आमच्या गणेश भक्तांमध्ये खूप प्रचंड चीड निर्माण झाली होती। आणि चीड निर्माण झाल्यावर त्यांनी माननीय आमचे नेते जालना विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब व अभिमन्यूजी खोतकर युवा सेनेचे आमचे सचिव यांच्या कानावर टाकली आणि त्यांनी आयुक्त साहेबाला बोलले। आयुक्त साहेब म्हणे लावलेला कर आहे म्हणे, आता हा सध्या तर रद्द करता येत नाही। मग माननीय आपले जालना शहराचे लाडके आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी आपले नगरविकास खात्याचे मंत्री, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे आमचे नेते सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या कानावर टाकलं। लगेच शिंदे साहेबांनी आयुक्त खांडेकर साहेबांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की हा लावलेला जो कर आहे हा गणेश भक्तासाठी अन्यायकारक असून तुम्ही हा कर तुरंत रद्द करा। तुम्हाला जो पण निधी लागतो तो मी माझ्या नगरविकास खात्यातून देईन, पण हा रद्द करा। आणि त्यांनी तसे आदेश दिले आणि माननीय खांडेकर साहेबांनी त्यांनी पण हा आदेश रद्द केला। यासाठी जालना शहरातले सर्व गणपती बाप्पाला जे मानणारे सर्व वर्ग आहे, जालना शहरात सर्व नागरिकांनी माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब, अभिमन्यू खोतकर यांचे खूप खूप अभिनंदन केले आणि त्यांचे आभार मानले की हा एवढा मोठा निर्णय रद्द झाल्याबद्दल।